इकडे या, इकडे या, इकडे थांबा. दीदी, दीदी, दादा, दादा, मुके please. दादा मुके चला. माझं नाव अमोल कचरू ठाकूर, राहणार मानपाडा, सोनारपाडा गाव, डोंबिवली ईस्ट. आमच्याकडे एक जागेचा वाद चालू होता. आमचे एक परस्पर आमच्या जागे विकलेली आहे. एक यशवंत ठाकूर म्हणून आमचे कुटुंबदार आहेत, त्यांच्या नावाने त्यांनी खोटं पेपर जोडून तो सातबारा त्यांच्या नावाने घडून घेतला. त्याच्यानंतर ते सातबारा त्यांच्या नावावरून एका बिल्डरला, रामेश्वर प्रसाद गुप्ता म्हणून आहेत, त्यांनी तो विकला आणि एका मातीच्या भावात विकलेला आहे. आम्हाला त्यांनी गुमराह करण्यासाठी हे सांगितलं की तुमची कब्जाची जागा सोडलेली आहे किंवा तुमचे पैसे सोडलेले आहेत, असं ते आम्हाला फिरवत राहिले. आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिले तर सर्वे लावला, TLR सर्वे 8 जुलैला. ते आम्ही हरकती घेऊन त्याला आम्ही फेटाळला. लगेच 15 दिवसाच्या आत त्याला दुसरी सर्वेची तारीख मिळाली 22 तारखेला. एवढ्या फटाफट सर्वे झालंच. तारीख मिळतात कसे काय? पैशाच्या जोरावर का प्रशासनाच्या जोरावर, ते कोणाच्या दबावाखाली येऊन हे वरिष्ठ अधिकारी अशी कामं करतायत. त्याच्यानंतर तो सर्वे आम्हाला मान्य तर नव्हतंच, तरी पोलीस प्रशासनाच्या दबावाखाली आणि त्या गुंड्यांच्या दबावाखाली आम्हाला तो होऊन द्यायला लागला नाईलाजाप्रमाणे. त्याच्यानंतर तो सर्वे झाला. सर्वे झाल्या त्याच दिवशी त्याने ते पत्रे आणि पोल मारले तिथे आणि ताबा घ्यायला बघितला. आम्ही ताबा आजही त्याच्या हातात दिला नाहीये. त्याच्यानंतर त्यांनी आज गुंडे बसवले होते. एवढे दिवस 20 दिवस झाले तिथे गुंडे रोज येतात. त्यांचे लेडीज बाउन्सर असतात असे ते सांगतात, पण ते बाउन्सर नाही, ते सगळे गुंडेच आहेत, मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर ते आज 3 JCB आणले होते. 3 JCB आणले. त्याचं फक्त आम्ही विचारायला आणि ते घरावर आणि चालींवर बोटं करून दाखवते की हे सगळं तोडून टाका. तर माझा मोठा भाऊ विचारायला गेला की काय चाललंय, तर त्याला मारहाण सुरुवात केली त्यांनी. माझ्या बहिणीला मारलं त्याने. बहीण माझी त्या चालीच्या रूम मध्ये उभी राहिली की चाल तोडू नका, जे काय असेल ते आपण वाद विटूया, काय असेल बोलणी करूया. तर त्यांनी त्याच्यावर काही हे नाही केलं, रिॲक्ट नाही केलं. आणि प्लस ती रूम मध्ये उभी असताना त्या रूम वरती JCBने पांगडा मारला आहे. त्याच्यानंतर त्या लेडीज ज्या होत्या त्यांच्या बाजूने आल्या होत्या, त्यांनी तिचे कपडे वगैरे फाडले. त्या जेंट्सचे कपडे तिच्या अंगाला हात लावलेला आहे. त्याच्यानंतर ते सगळे कपडे फाडून तिला बाहेर अक्षरशः तिला हे ओरबडत आणली आहे. माझ्या भावाला त्यांनी बांबूने फटका मारला, ते बांबू तुटला तिथे. परत दुसऱ्या भावाच्या पायावर, तोंडावर मारायला आणलेली दगड होती, ती चुकून त्याच्या पायात पडली. तो तिथे आता शास्त्रीनगरला ऍडमिट केलाय त्यांना सगळ्यांना. नेमका बिल्डर कोण आहे? आणि हे रामेश्वर प्रसाद गुप्ता म्हणून आहे. तो स्वतःला CA सांगतो. लोकधाराला त्यांचं ऑफिस आहे. आणि TLRचा नकाशा मी तुम्हाला दाखवतो. TLRचा नकाशामध्ये कुठेही वहिवाट नाही. जर त्याची वहिवाट, आमचं घर नाहीये त्याच्या जागेत, जर चाली येत नाही, मग तो का म्हणून तोडत होता तिथे? हे बघा, एकदम कोरा दाखवतोय तो सर्वे मध्ये. KDMCचा प्रशासन आहे, त्यांनी तिकडे दबाव आणतो आमच्यावर. हे सगळं त्यांचं रोजचं कारस्थानी चालू आहे. तुम्ही मानपाडा पोलीस ठाण्यात आले, काय नेमकी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल झाला? आमची अजून तक्रार घेतली. आमची विनंती एकच आहे, विनयभंगाची तक्रार घ्यावी त्याने आणि अटेम्प्ट टू मर्डरची घ्यावी. कारण की उद्या आम्ही आता इथनं घरी गेल्यानंतर आमच्यावर काय होईल काय सांगता येत नाही. घटना ही सकाळी 11 वाजता घडलेली आहे. आता 3:45 वाजलेले आहेत. अजूनही काही निर्णय लागत नाही आमच्या बाजूने. काय सांगाल, आज नेमकं काय घडलं? सोशल मीडियावर सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाले, तर नेमकी घटना काय घडली आणि किती वाजता हा प्रकार घडलाय? सुमारे 11, 11:15 दरम्यान ते 3 JCB आले. ते आम्ही आल्यानंतर ते विचारायला गेलो आणि ते थांबवायला गेलो. ते थांबवायला गेले असं त्यांची माणसं, ते जवळजवळ 100 लोक आले होते. त्यातनं ते तिकडे काम करणारे लोक होते. त्यातला एक मुलगा मला येऊन बांबूचा फटका मारून गेला आणि बाकीचे असणारे सगळे व्यक्ती ते मला मारायचा प्रयत्न केला, गळा वगैरे दाबण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आणि मला थांबवण्याचं, तिकडे मी JCB थांबवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी सगळं मला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तिथे. या घटनेमध्ये किती जण जखमी झालेत आणि कोणावर उपचार सुरू आहेत? मी, माझी बहीण, आई वगैरे आणि काकाचा मुलगा त्याच्या पायाला लागले ते आहेत. टोटल 4-5 जण झाले. हे सगळं चालू असताना त्यांच्यात एक व्यक्ती आहे, तो सरळ छाती ठोकपणे सांगतोय की या 27 गावांमधले कोणालाही गाववाल्यांना घेऊन या, मी एकटाच उभा आहे, एकटा सगळ्यांना लढतो. हे एवढे उत्तर भारतीय, UP, बिहार जे काय असतील तिकडनं येऊन यांच्या एवढी हिंमत होते कशी? इथे येऊन ते उभे राहून आमच्या घरच्यांना दमदाटी करतात, आमच्यावर हात उचलतात. त्याच्यानंतर समाजाला एवढे ते बोलतायत. यांची एवढी हिंमत होते कुठून? कोणीतरी त्याला जबाबदारी असेलच ना. त्याला प्रशासन असावं, पोलीस प्रशासन असावं, कोणाच्या तरी ते दबावाखाली ते हे चाललेलं आहे सगळं. ते तुम्ही याच्यावर परत नोंद घ्यावी सगळ्यांनी. माझं नाव बाळाराम नामदेव ठाकूर. मी लगत कब्जेदार सर्वे नंबर 58-2 आणि जे आता जे प्रकरण झाले 58-3
हे सदर घटना पूर्णपणे मला माहिती आहे. जेव्हा जो सर्वे लावला 8 तारखेला तेव्हा आम्ही त्यांना बेकायदेशीर आहे म्हणून त्यांना धुडकावून लावलं. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी 22 तारखेला अर्जंट लावलं आणि अर्जंट लावल्यानंतर तेव्हाही आम्ही हरकत घेतली. त्यांना हरकत घेत असताना सुद्धा त्यांनी त्यांचेच बळजबरीने तो सर्वे करून आणि ते रेकॉर्डवर आणलं आणि कोणत्याही प्रकारे पंचनामा नाही किंवा काय नाही. आणि त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी तिथे इमर्जन्सी बाउंड्री फिक्स करून आणि तिथे पूर्णपणे पत्रा लावली. हे दादागिरीने पूर्णपणे ते तिथे ते दाखवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे लगेच 25 जुलैला येते मी आमदारांना पाचारण केलं. नगरसेवक आमचे होते, गावाले आम्ही होते, शेतकरी होते स्थानिक तिथे. आणि त्यांच्या समोर सुद्धा त्या संदीपान भुमरेने अशी भाषा केली की त्यांनी आमदारांनी सांगितले बाबा हे भूमिपुत्र आम्ही त्यांच्या बाजूने आहोत, आम्हाला न्याय द्यायचं काम आहे, मी त्यांचा आमदार आहे, मला त्यांच्यावर अन्याय करता येणार नाही. तर साहेब तुम्ही त्याच्यावर लक्ष जातीने घाला. ते आमच्या महिला आहेत, त्या आता आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी रॉकेल वगैरे पेट्रोल घरामध्ये आणून पेटवण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा त्यांनी असं हात वर करून सांगितलं आमदारांना की मला काय फरक पडणार आहे, करू द्या ना. अशी भाषा या आमदारांसमोर त्यांनी केलेली आहे आणि हे रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. म्हणजे बघा, म्हणजे याचा असा अर्थ आम्हाला निघतोय की सरळ सरळ या पोलीस स्टेशनचा जर इथे जाणं सपोर्ट नसता तर ही यांची हिंमत आहे का युपी यांची इथे. मी अभिलाष कचरू ठाकूर. आमच्या इथे रामेश्वर प्रसाद गुप्ता यांनी बुलडोजर आणून तिथे तो तोडण्याचा प्रयत्न केला. ते आम्ही थांबायला गेलो असताना तिथे आम्हाला त्यांच्या गुंड लोकांनी आम्हाला मारहाण केली. माझ्या बहिणीला मारहाण झालं थोडंसं आणि ती आता शास्त्री हॉस्पिटलला ऍडमिट आहे. आणि माझा पण पायाला खूप लागलंय, खूप दुखतंय ते आणि मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला सांगितलं. आता आमच्या जागेचा विषय आहे की आमची वडिलोपार्जित जागा होती ती यशवंत ठाकूर आमचे गावात ग्रामस्थ आहेत, त्यांनी त्यांच्या नावावर खोटे दस्तावेज ते करून ती त्यांच्या नावावर करून घेतली आणि ती रामेश्वर विंदेश्वर गुप्ता यांना ती परस्पर विकली आणि ते आता ताबा घेऊन बघत होते. त्याच्यावरती केस वगैरे चालू आहेत प्रांतामध्ये. तरी पण त्यांनी ते सगळं जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. सगळं या गोष्टीचा आम्ही विरोध केला. आम्ही शांततेपणे हे करायला गेलो असताना पण त्यांनी आम्हाला मारहाण केली तिकडे. आमच्या जीवाला त्यांच्यापासून धोका असल्याचं आम्हाला हे सांगू इच्छितो फक्त एवढेच.